हाय हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांचे. खरंच खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आणि आज थंबनेल पाहून तुम्ही आला असेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी, तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पाहत असाल तर मी कुठं आहे, मी आलेली आहे मुंबईच्या घरी. तर आम्ही 2 दिवसापूर्वीच मुंबईच्या घरी आलेलो आहोत. आणि इथं आल्यानंतर काय व्हिडिओ वगैरे शूट करता नाही आले, कारण इथं आल्यानंतर मला घरात एवढी कामं होती. कारण महिना झालं गावाकडे गेले होते आणि घरात खूप गंद होतं, सगळं धूळ वगैरे साचली होती आणि सगळं साफसफाई करण्यात वेळ नव्हता. आणि त्याच्यानंतर एनिव्हर्सरी होती, म्हटलं डायरेक्ट एनिव्हर्सरी दिवशी शूट करावं, तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि हे पण ड्युटीला गेलेत. तर आता सकाळी वाजलेले आहेत 9:30. ड्युटीहून आल्यानंतर बाकीचं पाहूयात. आणि ह्यांची ही पण आहे, परत ड्युटीला जायचं त्यांना आफ्टरनून. काय माहिती काय करतात, बदलतात का नाही. तर असंच मग मला जर माहित असतं तर ह्यांची अशी ड्युटी, मी तर गावालाच एकटीने सेलिब्रेशन केलं असतं. पण अॅनिव्हर्सरीसाठीच इकडे आलेले मी, कारण म्हटलं चला अॅनिव्हर्सरी आहे आपली आणि चला सोबत असलेलं कधी पण छान वाटतं त्याच्यामुळे. आणि चला आता आपण जाऊयात. सई सेजू स्वरा आलेली आहे मुंबईला आणि श्री पण कशा आंघोळ करून तयार झाले. तू गंदा बच्चा बन गया नहीं, क्यूट बच्चा बन गया है. यू कितना क्यूट की सब नहा रेडी हो चुके हैं. आणि आमची सोरू सोरू पण आली. थँक्यू बच्चा, थँक्यू सयू. बाबू तर नको सांग, बाबूने बोला हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा. जे चालायचंय ते चलू द्या. आता आपल्याला करायचंय नाश्त्याची तयारी. काहीतरी नाश्ता वगैरे करावा लागेल. 5 मिनिटं थोडा रेस्ट करते, पाणी पण प्यायचंय, मला खूप तहान लागली. चला आता मग जायचंय आपल्याला. किचन मध्ये खूप काम आहे, किचन मध्ये काम चाललंय. तर श्रीने टिकली लावलेली माझी काढून टाकली, चंद्रपूर लावली होती मी, परत लावली. आता सिंदूर, कारण नाही का तो सारखं टिकली काढून फेकून देतो. तर आता हे गेले जिमला, तोपर्यंत हे कडधान्य गावाकडून हे अंडे आणलेत, त्याला बॉईल केले. गावरून अंडे पण ते व्यवस्थित असे बॉईल होत नाहीयेत, पण झालेत बऱ्यापैकी. दूध गरम करून घ्यायचं, स्वयंपाक भांडे घासायचे, आवरावरी करायची. आणि संध्याकाळचं आपल्यानंतर पुढं पाहूच आपण काय नाही. आणि पावसा पाण्याचं बाहेर जायची पण इच्छा नाहीये कुठंच, एकदम चिकचिक चिकचिक वाटतं. तर चला बघूयात काय होतंय, हे काय म्हणते त्याच्यावर. आणि तर घरीच मस्तपैकी ते प्लॅन करून गावाकडून ह्याचे अंडे आणले होते ह्यांच्यासाठी. तर इथं आहेत, पाहू शकता, वरचे संपलेत, खालचे राहिले. 2-3 दिवस झाले मी रोज उकडून देते सगळ्यांना खायला. आणि मेन म्हणजे श्रीला खूप आवडतात अंडे. आणि माहित नव्हतं, याच्या आधी मी जास्त अंडे वगैरे खायला घातलेले नव्हते त्याला. आणि आता गावी गेल्यानंतर त्यांनी खाल्ले, त्यावेळेस कळलं की त्याला अंडे पण आवडतात. तर आता मी त्याला रोज अंडे देणार उकडून 1-2. तर आज बनवणार आहे मी नाश्त्याला शेवया बनवणार आहे. आत्ताच गावाकडून आणल्यात. पहिले तर लालसर भाजून घेऊयात त्याला. आपण भाजून घेतल्यात, गरम आहेत. तोपर्यंत तर कांदा आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलाय. आपल्याला कोथिंबीर नाहीये तर स्किप करूयात. आणि आता इथं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर जेवढं लागणार आहे तेवढं तूप टाकून घेणार आहे, कारण मुलांना खायचं त्याच्यामुळे तुपातच बनवते मी. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जिरे टाकून घ्यायचंय. तेल आपलं चांगलं गरम झालं की लगेच जिरे टाकूया. मोहरी, जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची. आणि आता टाकून घेऊया, लाल परतून घेऊयात. टोमॅटो टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे हळद. परतला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी भाजलेले शेंगदाणे. आणि भाजलेले शेंगदाणे हे मी उपीटमध्ये पण टाकत असते, पण ह्याच्यामध्ये मला खूप आवडतात, त्यामुळे भाजलेले थोडे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. आता आपण टाकूयात पाणी. पाणी चांगलं उकळून दिलं की आपल्याला टाकायचे आहेत शेवया. श्री हॅलो हॅलो नमस्ते केलं का? नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? मम्मा काय बनवते श्रीसाठी? नमन दिदू ना तुला बघून देत ना. फुटली. आता आपल्याला टाकायचं आहे आपण ज्या भाजलेल्या शेवया आहेत ते असं टाकून घ्यायच्या आहेत. थोड्या थोड्या करून आपल्याला सगळ्या शेवया टाकून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये.
नव्हतं मीठ राहिलं होतं सगळ्यात महत्वाचं, तर ते टाकून घेत आहे ते मी चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया. बघा आपल्या शेवया लगेच एकदम झटकीपट रेडी होतात, शिजायला टाइम लागत नाही. फक्त 2 मिनिटं झाकण ठेवून आता शिजवून घेऊयात. आपण झाकण ठेवलं होतं, मस्त अशा रेडी झाल्या शेवया. तरी पण अजून 2 मिनिटात ठेवल्यानंतर आणखी छान होतील. मस्त आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत, या खायला सगळे. तर गरम गरम शेवया तयार केल्या आणि त्याच्यानंतर त्यासोबत आपल्याला करायचे आहे मस्त असं चहा करायचा होता. पण चहा करायसाठी माझ्याकडे चहा पावडर नव्हती, त्याच्यामुळे मी इथं बनवते आता कॉफी. आणि कॉफी बनवत होते, पण मी आधीच ऑलरेडी गवती चहा टाकून ठेवलेला त्याच्यामध्ये. आणि फर्स्ट टाईम मी ट्राय करत आहे गवती चहा टाकण्याचा. तर मी ह्या फर्स्ट टाईमच आपण त्याच्यामध्ये गवती चहा टाकून कॉफी रेडी करणार आहोत. तर पाहूयात कशी होती कशी नाही. तर ज्यावेळेस मी यांना केली तर त्यांना पहिल्यांदा कळलंच नाही की कॉफी का चहा आहे ते. म्हणजे त्याची टेस्ट इतकी मस्त लागत होती ना, एकदम छान टेस्ट लागत होती. गवती चहामुळे जास्त टेस्ट लागत होती. आणि आता 2-3 दिवस झालं कंटिन्युअसली आम्ही कॉफीमध्ये गवती चहा टाकतो. आणि नॉर्मल चहा पण बनवला तरी त्याच्यामध्ये पण आम्ही चहामध्ये गवती चहा टाकून पितो. आणि खरंच तुम्ही एकदा तरी घरी बनवून बनवा तर खूप मस्त लागतं. त्याचबरोबर इथं सई, सेजू आणि स्वरासाठी पण मी रेडी केलेलं आहे. आता संध्याकाळचं इथं चाललं आहे आपलं स्वयंपाक करायचं. कुरड्या, पापड्या, आणखी काय काय मी सगळं तळून घेतलेलं. आणि त्याचबरोबर इथं मी पुलाव बनवलेला आहे, पाहू शकता. पुलाव पण मस्त संध्याकाळची आपली ही ॲनिव्हर्सरीच्या आधी सगळ्यांसाठी. आणि बाहेर गेलो नाहीत आम्ही, श्रीखंड वगैरे आणलं होतं आणि पुऱ्याच बनवायच्या होत्या. पण तेलकट नको म्हणून आम्ही पुऱ्या नाहीत बनवल्या, त्या चपाती वगैरेच बनवलेली. आणि तर माझ्या चपात्या पण मस्त रेडी झाल्यात. कशा फुगल्यात नक्की सांगा. आणि मला पहिली गोष्ट म्हणजे भाकरीपेक्षा मला चपाती करायला खूप आवडती. मी किती पण चपात्या करू शकते आणि खरंच खूप. आणि गॅसवरती भाकरी करायला मला बिलकुल आवडत नाही, चुलीवरतीच आवडतं. त्याच्यामुळे गावाकडे गेले हमेशा मी चुलीवरच करत असते. कसं बनवलं आहे स्वयंपाक मी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल तो पण पाहायला विसरू नका. आणि पाहू शकता गावाकडून कैरी आणली होती, ती पण कट करून घेतली होती. आणि घरची कैरी आहे. आणि हे रेडी केलेलं आहे ताट. टिंगू 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 टिंगू, खाना गरम गरम. बाहर जाना था ना आपको खाने होटल में? अय बाहेर जायचं होतं ना जेवायला हॉटेलला, इससे अच्छा मिलता. मजा आहे का सरा? बाहर गेलतात का पावसात खेळायला? बारिश कम हो गई अब. कौन सा अच्छा लग रहा है मुझे बता. शिजू का तो पनीर पुलाव फेवरेट. पनीर फेवरेट है. मी वगैरे झाला नाही, आता मस्त रेडी झाले. शिजू पण छान छान. काही नाही, आम्ही साधं सिंपलच आहे ना. चला आता जाऊयात आणि आपण मस्तपैकी काय म्हणतात सेलिब्रेशन करूयात. आणि मस्त ही साडी घेतली आणि याचं ब्लाऊज आहे ना ते मी शिवलंय माझं, म्हणजे स्वतःनेच गावाला गेल्यानंतर. हे पाहू शकताय थोडंसं हाताला डिझाईन वगैरे. खूप छान वाटते साडी पण, मस्त वाटते ना. शिजू कशी वाटते बा? पुढून शिजू दाखवशी. माझ्या आधीच येऊन बसले सगळे.
केक में डाल रहा है, केक में तुझे खाना है सारा सारा. इनके वजह से जल्दी जल्दी चल रहा है. यांना ड्युटीला पण जायचं. चला. अरे बापरे, किती खुश आहे माझं बाळ, बघितलं का? होय बाबू मम्मा मम्मा. सर घ्या श्रीला पण घ्या. श्रीला घ्या. आणि श्रीच्या हाताने काटा. मागच्या वेळेस चिन्ह बेटा. श्रीला केक खायचंय ना. हा चोर 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 चोर. चलो Happy anniversary to you, Papa. केक बघितला कसा खातोय हा. ओ माय गॉड. दीदी खाऊन देत नाही कारण दीदीला खायचं आहे ना परत. हे खाऊ दे खाऊ दे. मी एकदम अच्छे से खाती हूँ. ओ वाव, कुणी बनवले? ये किसकी मम्मी के जगह है. मेरे ब्लाउज का वो कपड़ा उसने लिया था. बहुत अच्छा. लयच मम्मी तर जगा तर लयच भारी आहे. खूप छान बनवलं. कुणी कुणी बनवलं? गुड गुड. तीनों बच्चे एकदम गुड. एक देख इतना गंदा बच्चा मैंने कभी देखा नहीं नीचे. जाने दो इसको. थैंक यू सही से जूसवरा. थैंक यू. लव यू बच्चों. लव यू. कसा केक खाल्ला तू? कसा केक खाल्ला? चुकलं केक खाल्ला होय. मम्मा चल जा जा तू पण. कसं झालं आमचं हे छोटंसं सेलिब्रेशन कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सईंचं सरप्राईज पण खूप छान होतं. मला माहीत नव्हतं एकाच घरात असून सुद्धा ह्यांनी दिवसा कधी बनवलं काय माहीत नाही. आणि मला कपडा मागवलेला माहीत होता पण दुसरं त्यांनी बनवलेलं काहीच माहीत नव्हतं. आणि खूप छान वाटलं. छोटंसं आमचं घरगुती सेलिब्रेशन झालेलं आणि छान आम्ही घरगुतीच केलेलं. बाहेर काही गेलो वगैरे नाही. कसं वाटलं हे आमचं सेलिब्रेशन कमेंट बॉक्समध्ये सांगाय विसरू नका. आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद.